नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीराम पाटील श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांची कमेंट होती की तूर व मक्यातील तणनाशक कसे मारायचे. आता आपण पाहू शकता की आपल्या शेतामध्ये पूर्णपणे तण झालेलं आहे मक्यामध्ये, की आपण विचार पण करू शकत नाही. पडल्यासारखे वावर झाला आहे. पण या हे जे हिरवं तण झालं आहे, या हिरव्या तणाचं पूर्ण हिरवळीचं खत बनते. पास करा. हे पाहू शकता आपण की संपूर्ण मक्यामध्ये तण झालेलं आहे. आता हे आपण पाहता तूर पीक आहे. तुरीच्या बाजूनं आपण ग्रामोझन मारलेलं आहे. ग्रामोझन ह्याच्यासाठी मारलं की तुरीचं तणनाशक जे आपण मारतो, तुरीचं तणनाशक जर मारलं आणि मक्यावरती थोडंफार बी जर उडलं तर आपला मका खराब होतो. आणि हे ग्रामोझन ह्याच्यासाठी मारलं की आता हे जेवढं अंतर सुटलेलं आहे याच्यावरती मक्या तणनाशक मारून टाकायचं. काळजी एकच घ्यायची की मक्याचं तणनाशक जेव्हा आपण मारतो, मक्या तणनाशक तुरीवरती आपलं उडलं नाही पाहिजे. आपण हे ग्रामोझन जिथपर्यंत मारलेलं आहे तिथपर्यंत उडलंच चालते, इकडे उडलं नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. आता आपलं तुरीच्या जवळून ग्रामोझन मारणं चालू आहे. थोडा भागामध्ये ग्रामोझन मारायचं बाकी आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे ग्रामोझन मारणं चालू आहे. इकडे तण थोडं कमी आहे. टोप लावून चालू आहे ग्रामोझन मारणं. तुरीवर पण उडत नाही, मक्यावर पण उडत नाही. या साईडला आपण ग्रामोझनचं अंतर वाढवलं आहे. फट्टीतलं थोडं अंतर वाढवलं तर अशा प्रकारे हे तण झालेलं आहे. काल मारलेलं आहे ग्रामोझन. मक्यापर्यंत 6 इंच सोडून दिलं आहे आणि तुरीच्या जवळून घेतलेलं आहे आपण. हे बघ, तुरीच्या जवळून घेतलेलं आहे आणि मक्याच्या जवळपास 5 ते 6 इंच दुरून घेतलेलं आहे. आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो 13 जुलै 2026 आणि याच्यापुढे मी 10 ते 12 दिवसांना एक व्हिडिओ टाकेन. मक्यावरती तणनाशक मारल्यानंतर अनेक मक्यावरती तणनाशक मारणं चालू असताना तो एक व्हिडिओ टाकेल. आपल्या शेतामध्ये पूर्ण गवताचा नायनाट झाला दिसेल तुम्हाला 15 दिवसा जवळपास. हे बघा आपल्या शेतामध्ये तण किती झालेलं आहे. आणि आपल्या ग्रामोझन मारलं दिसते. आपल्याला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.